एका बेताडावरून उडी हाणताना नेमकं एक बघून मधी आलं आणि भुऱ्या सामानासकट खाली कोसळला. चिंचेखालच्या कुत्र्याने कान टवकारले. गडद अंधारात उन्मळून पडलेला भुऱ्या त्याला दिसला आणि ते दबकून गेलं. सवंदडीतली म्हैस बिथरली. हुकल्यासारखा क्षणोक्षणी लागून विझणारा एक जुनाट बल्ब बोचऱ्या थंडीशी लढत होता. मंद हवेची एक झुळूक बाजरीच्या ताटातून सळसळत निघून गेली. भुऱ्यानं सावध कानोसा घेतला. चप्पल अर्धवट तुटलं होतं. नडगी फुटली होती. हात सालवटून निघाले होते. डोक्याला मुक्का मार बसला होता. सावकाश उठून त्याने पोत्यातून बाहेर पडवेली कळशी पुन्हा आत घातली. अंधारात चौफेर नजर फिरवून त्यानं ते पोतं पुन्हा खांद्यावर घेतलं. जाता जाता बिताळाच्या कडेचं बघूनही त्याने उचललं आणि एवढा वेळ शांत बसलेलं चिंचेच्या झाडाखालचं कुत्रं एकाकी भुकलं. भुऱ्या जागीच थिजला. समोरच्या माळवादी घरात दिवा लागलेला त्याने बघितला. दरवाजा उघडला गेला आणि ए चोर ए चोर अशी जोरदार हळी अख्ख्या वाडीत घुमली. हातातलं बघून भिरकावून देत भुऱ्यानं धूम टोकली. जागोजागचे दगड बोचत होते पायात. निसरड्या गवतात खाचखळग्यात डबक्यात तो पळतच राहिला. जोरजोरात धावून येणारे कुत्र्यांचे आवाज त्याचा पाठलाग करत होते. वाडीत गदारोळ माजला होता. पेटलेल्या मशाली पायवाटेनं पुढे सरकायला लागल्या. बधीर, हा अंधारही बधीर आहे, ही थंडीही बधीर आहे. न संपणाऱ्या युगाच्या या जाणीवा, उरात धडकी भरवणाऱ्या. हा मृत्यूचा घनघोर अपमान आहे. बोरीच्या झाडाखाली तो जरा वेळ थांबला. धाप लागली होती. घाम फुटला होता. घसा कोरडा पडला होता. कंबर तुटायला आली होती. मान कधीचीच अवघडून गेलेली. पोतं उतरवून त्यानं खाली ठेवलं. एकतरी पितळची घागर घावली पाहिजे. बधीर झालेला पाय त्यानं दाबून धरला. रातकिड्यांच्या किर्र अंधारात स्मशान शांतता पसरली होती. मागून येणारे आवाज आता बंद झाले होते. मशालींचाही कुठे मागमूस नव्हता. आपण किती लांबवर निघून आलो आहोत याचा अंदाज त्याला काही लागेना. सुटकेचा निश्वास टाकून तो जरा वेळ पसरला. सहजच त्याचे उतारावर लक्ष गेले. एक दिवा जळत होता, अगदी हाकेच्या अंतरावर. मग मात्र तो सावध झाला. एक दगड त्याने दिवेच्या दिशेने भिरकावला. एकही कुत्रं भुंकलं नाही. मग अजून 2-4 भिरकावले. यावेळीही काही नाही. मग मात्र पोतडी उचलून झपाझप तो चालू लागला. पहाटेचा गारठा आता चांगलाच वाढला होता. मगाशी बधीर झालेला पाय पुन्हा जागृत झाला. फुटलेली नडगी सनकत होती. पुढच्या अंगठ्यातून रक्त येत असल्याचे त्याला जाणवले, कारण तोही खूप सलत होता. अख्खा होल दुनियेत आता आपण आणि आपल्या पुढचं हे खोपटं. आपला धारदार चाकू त्याने बाहेर काढला. पोतडी खाली ठेवली. तेव्हा जवळच त्याला एक मंदिरही दिसले. मग मंदिरात जाऊन त्याने तेथे कोणी आहे का पाहिले. तिथे कोणीही नव्हते. मग पुन्हा तो खोपट्यापाशी आला आणि दरवाजा ठोठावला. खाप खाप असा आवाज आतून आला आणि बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला गेला. तरणा बांड वाटावा असा एक म्हातारा आतून डोकावला. त्याच्या अंगात एक चड्डी सोडले तर बाकी काहीही नव्हते. नमस्कार, या, कोण आपण? म्हातारा गोंधळात पडला. चोर, अजून कोण? भुऱ्या त्याला चाकू दाखवत अगदी बेंबीच्या देठापासून फिसकारत हसला. तुझी बायका पोरं कुठं आहेत? उठव त्यांना. घरात शिरत त्याने म्हाताऱ्याच्या छातीवर एक जोरदार बुक्की हाणली. तसा म्हातारा जमिनीवर कोसळला. ते नाहीत, मी एकटाच राहतो. म्हातारा धपापून म्हणाला. साल्या, लाज नाही वाटत? एकटाच राहतो या जंगलात? भुऱ्यानं खोलीभर नजर फिरवत विचारलं. बाईचा हात न लागल्यानं ती खोली अगदी बोडकी वाटत होती. एक भयंकर वास चोहीकडे दरवळत होता. बाहेरून खोपटं वाटत असलं तरी आतून 3-4 खोल्यांचं ते एक प्रशस्त घर होतं आणि त्यात एक किचन कट्टाही होता. चायला? भुऱ्या विस्मयाने म्हणाला. काय घेणार, चहा की सरबत? उघडा बंब म्हातारा स्वतःला सावरत म्हणाला. तू काय येडाबिडा आहे का रे? एवढ्या थंडीत तुम्हाला सरबत पाजणार? पैसे कुठे ठेवलेत? भुऱ्यानं बोटानं पैसे मोजल्याची नक्कल करत बेरकीपणानं म्हणाला. म्हाताऱ्यानं उठून कपाट उघडलं. आतल्या कप्प्यात ठेवलेले 800 रुपये त्याच्या हवाली केले. भुऱ्यानं ते शांतपणे मोजून खिशात ठेवले आणि म्हाताऱ्याच्या कानाखाली एक जोरदार मुस्कारात ठेवून दिली. म्हातारा पुन्हा कोसळला. साल्या, बायकं पोरं नाहीत म्हणतो, मग त्या साड्या कोणाच्या रे? भुऱ्यानं
त्याला उठवून खुर्चीवर बसवले. जरीच्या काठाच्या साड्या, एवढ्या भारी साडी घातली का तुझी बायको, घालती का तुझी बायको. बाजूलाच पडलेल्या धोत्राने भुऱ्याने त्याचे हातपाय खुर्चीला घट्ट बांधले. म्हातारा शुद्धीत नसल्यासारखा काही बाही बराळायचा प्रयत्न करत होता. हातपायाला कापरे सुटले होते. बाळकृष्णा वाचव रे. म्हातारा बहुधा शुद्ध हरपत चालला. भुऱ्यानं दुसरं एक पोतं घरात आणलं आणि कपाटातल्या सगळ्या साड्या त्यात भरल्या. अगदी खणं, पिसे, ओटीचं सामान, बरंच काही. मग आतल्या खोलीतला दिवा लावून तो खोलीत शिरला. मेंदू बधीर झालेला म्हातारा. बधीर हा मृत्यू केव्हाचा. कवाडे उघडा आता. मी जगण्याचे रणशिंग फुंकतो आहे. जागोजागी लाल धब्बे पडले आहेत. रक्ताचे की अजून काही. छे छे, कसं शक्य आहे. भुऱ्या चालत शेवटच्या टोकापर्यंत गेला. हे कसले लगदे मांसाचे. छे छे, कसं शक्य आहे. मोरीत पडलेले ते मुंडके कोणाचे बरे. माणसाचे. छे, ते तर बाईचे. बापरे. विनाकारण त्याला खाप खाप असा ऐकलेला आवाज आठवला. साल्या म्हाताऱ्या, काय हे. भुऱ्या किती खचून ओरडला याची त्याला जाणीव नाही. तो बाहेरच्या खोलीत कधी आला याचीही त्याला जाणीव नाही. समोरच्या खुर्चीवर म्हातारा नव्हताच. काळजाचा थरकाप उडाला. त्याने बघितले, दरवाजा उघडाच होता. कवाड उघडले होते. छातीत धडक्या भरत होत्या. संवेदना बधीर होऊन गेलेल्या. आपण कधीपासून पळतोच याची जाणीव भुऱ्या हरवून बसला. नीट सांग काय झालंय ते. हायवे पेट्रोलिंगचा अधिकारी म्हणाला. त्यानं थोडं पाणीही दिलं. आपण असू भुरटा चोर, पण मर्डर कधी नाही केला. बाटलीतलं पाणी पिऊन भुऱ्या म्हणाला. तो म्हातारा माणसासनी मारत सुटलाय नुसता. एवढ्या दुपारचं थंड पाणी पिऊन त्याला हुशारी आली. कधी झालं हे. काल रातच्याला. अहो पहाटच. कुठे. अखेर पेट्रोलिंग कारमध्ये बसून भुऱ्या जंगलाच्या दिशेने निघाला. बंदुका तयार ठेवा साहेब, लय डेंजर म्हातारा हाय. कारमधले इतर अधिकारी टेन्शनमध्ये आले. एखादं अवॉर्ड भेटलं पाहिजे बरं आपल्याला, भुऱ्या चुळबुळत म्हणाला. शिवाय आजपर्यंत तो ज्यांना घाबरत आला त्यांच्याबरोबर तो ताठ मानेने चालला होता. हेच का ते मंदिर. गाडीतून उतरत अधिकारी म्हणाला. आईला हेच. कुठून आणली गाडी. एवढ्या जवळ असं वाटलं नव्हतं. भुऱ्या डोकं खाजवत म्हणाला. आणि हेच ते झोपडं. बोटाने त्याने इशारा केला. पठारावर वसलेलं ते एकमेव झोपडं होतं. खाली सगळं जंगल. रात्री काही दिसलंच नाही. दुपारी हिरवगार वाटत होतं. बी अलर्ट. अधिकाऱ्याने सर्वांना सावध केले. मग पुढे होऊन दरवाजा ठोठावला. नमस्कार. दरवाजा उघडत म्हातारा म्हणाला. त्याने शुभ्र धोतर नेसले होते, पण वरती उघडा बंबच होता. कपाळावर टिळा लावल्याने तो प्रसन्न वाटत होता. आजोबा बाहेर या, जरा काम आहे. अरे तुम्ही पोलीस इथे कसे काय. दर्शनाला आलात की काय. नाही, चौकशीला आलो आहोत. दोघे चौघे पोलीस आत शिरले. घराची झडती घ्यायला त्यांनी प्रारंभ केला. म्हातारा विस्मयित झाला. ओळखता का आपण याला. बाहेर उभारलेल्या अधिकाऱ्याने त्याला विचारले. अरे तूच की काय तो चोर. अरे तुझी 2 गाठोडी तू इथेच ठेवून गेलास. म्हातारा उत्साहात म्हणाला. पण तू मला मारहाण केली ती खूप त्रासदायक होती रे. सुजलेल्या गालावरून हात फिरवत तो बोलला. तुमच्या मोरीत म्हणे याला एक मानवी मुंडकं सापडलं. अधिकाऱ्याने कुतूहलाने विचारले. अच्छा ते होय. म्हातारा प्रसन्न हसत म्हणाला. त्याचाही असा फायदा झाला तर. अहो मी मूर्तिकार आहे. वेगवेगळ्या मूर्त्या बनवून मी बाजारात विकतो. त्याच्याच रंगाला बघून हा घाबरला असावा. मोरीत एका देवीचा मुखवटा होता. यालाच हा फसला. हा. आपल्याला आनंद भेटेल ते त्याने करावे. हे जगाचे तत्वच आहे. चायला असंही का ते. डोक्यावर हात ठेवत भुऱ्या म्हणाला. आत काही संशयास्पद सापडलं नाही. क्लिअर आहे. चौघे पोलीस बऱ्याच वेळाने बाहेर येत म्हणाले. चल रे भुरट्या, आता दाखवतोच तुला. एक पोलीस भुऱ्याची कॉलर पकडत म्हणाला. तसं भुऱ्याला साक्षात तुरुंग पुढे दिसला. नाही, माझी याबद्दल काहीच तक्रार नाही. चुकतात वाट काही जण, सोडून द्या त्याला. म्हातारा दयाळूपणे म्हणाला. साहेब तुम्ही जावा.
मी तडीपार होतो इथूनच, रिक्वेस्ट आहे, भुऱ्या हात जोडत म्हणाला. तशी पेट्रोलिंग कार निघून गेली. देवळावर झेंडा फडकत होता. गाभाऱ्यात समई जळत होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. देवळापासून अगदी 250 पावलांचं ते कोपटं मोठं विचित्र दिसत होतं. कित्येक वर्षांचं गबाळं सांभाळत होतं. कोणास माहीत. पुजारी बुवा, तुम्ही लय चांगलं निघाला. आपल्याकडून स्वारी बरं का. भुऱ्या आपलं पोतं कुठं दिसतंय का बघत म्हणाला. हे असं संन्याशी राहायला मजा येत असेल नाही. काय घेणार, चहा की सरबत? म्हाताऱ्याने दरवाजा उघडत विचारले. चायला आता सरबतच द्या, लय दुपार झाली आहे. खोपट्यात शिरत भुऱ्या म्हणाला. एक डाव मोरी बघून येऊ का तुमची? भुऱ्या घाबरतच म्हणाला. अरे अवश्य अवश्य, चल मीच दाखवतो तुला. म्हातारा त्याला आत घेऊन गेला. जरा वेळाने खाप खाप असा आवाज त्या खोपट्यात घुमला. तो ऐकायला मात्र तेथे कोणीही नव्हते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की मी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक विद्यार्थी आहे. अभ्यास करता करता थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून साईड बाय साईड मी हे एक यूट्यूब चॅनल चालवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. यात सर्वस्वी तुमची इच्छा आहे. तसेही मी तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन रोमांचक कथा घेऊन येतच राहील. फोनपे, गुगल पे करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मला आर्थिक मदत पाठवू शकता. धन्यवाद. पुढच्या पार्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी पुढचे पार्ट दररोज अपडेट करत राहील. धन्यवाद.